काल आशिष शेलार राज ठाकरेंची भेट झाली आणि आता आज मनसेचे शिलेदार भाजपच्या कार्यक्रमात होते। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई भाजपच्या मंचावर आले, त्यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या दिशेने आहे का अशी राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। मुंबईचे भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मंगळवारी मनसेचे नेते भाजपच्या कार्यक्रमात दिसले। मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे हे धन्यवाद देवेंद्रजी या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या। त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होते का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। राज ठाकरे आणि शेलार यांची काल भेट झाली आणि त्यानंतर आजच्या भाजपच्या या कार्यक्रमामध्ये मनसेचे शिलेदार बाळा नांदगावकर उपस्थित होते। त्यामुळे या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आगामी काळात या बाबतीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि काय कोण कोणाला डोळे कधी मारतो काय कळत नाही, कोण कधी टाळी कुठून मागतो ती कळत नाही। पण मला परमिशन दिली आणि मग नितीन आणि आम्ही दोघे मिळून या ठिकाणी आलो। मुंबईतली जनता आपल्याला धन्यवाद देईल आणि निश्चितपणे आपल्याला पुन्हा पुन्हा तुम्हीच बोलता ना, पुन्हा येईल पुन्हा येईल ती संधी देईल अशी अपेक्षा बाळगतो। खरं तर आज नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर साहेबांना इथे स्टेजवर आले हे सुद्धा चमत्कार मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांचाच असण्याची शक्यता जास्त आहे। दोघंही अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत आणि चांगले नेते आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।